आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता। राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। पाटण्याच्या गांधी मैदानात यात्रेचा समारोप होणार। बिहारमधील एसआर मुद्द्याच्या विरोधात राहुल गांधींची यात्रा। माजी राष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता, त्याप्रमाणे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार सध्या कुठे? संजय राऊत यांच्याकडून सवाल उपस्थित। मतदार यादी शेवटपर्यंत अपडेट करण्याची संधी देणं हा आयोगाचा संशयाचा भाग। निवडणूक आयोगाकडून होणारे सारखे बदल लोकशाहीसाठी घातक। माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला नामांकन दाखल करण्यात येईल। सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले। मुंबई ठाण्याला लुटणारे सरकारमध्ये हे अदानींची हंडी फोडणारी लोक। संजय राऊतांचा निशाणा। वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं? शरद पवारांनी किस्सा सांगितला। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं आणि मी मुख्यमंत्री झालो, असं पवारांनी म्हटले। रात गई बात गई मागचं उकरून काढू नये, माझी नवी इनिंग जोरदार असणार, माणिकराव कोकाटे यांचं विधान। पुरंदर विमानतळासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। कमी मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तर याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन।